आपण पाहत आहात स्टार सह्याद्री न्यूज. संपादक गोविंद पाटील बदर. आजची मोठी बातमी. जालना जिल्ह्यातील जाफराबाद शहरातील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या कथित देह व्यवसायावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष अर्थात AHTU जालना आणि जाफराबाद पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मोठा छापा टाकला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 17 जून 2026 रोजी AHTU जालना यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की जाफराबाद शहरातील जिल्हा परिषद शाळेजवळ पत्र्याच्या शेडमध्ये काही महिलांना आर्थिक आमिष दाखवून देह व्यवसायासाठी प्रवृत्त केले जात आहे. या माहितीची खातरजमा करून पोलीस निरीक्षक जाधव यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली AHTU जालना आणि जाफराबाद पोलीस स्टेशनच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. या कारवाई दरम्यान कांताबाई अण्णासाहेब अवसरमूल, वय 50 वर्ष, राहणार जाफराबाद, जिल्हा जालना, ही महिला स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांकडून देह व्यवसाय करून घेत असल्याचे आढळून आले. याच ठिकाणी ग्राहक म्हणून रवींद्र राजू तेलंगरे, वय 25 वर्ष, राहणार वालसा, तालुका भोकरदन, जिल्हा जालना, हा आढळून आला. तसेच एका पीडित महिलेलाही पोलिसांनी ताब्यात घेऊन तिची सुटका केली. पोलिसांनी घटनास्थळावरून 7,450 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी महिलांच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम 1956 अंतर्गत कलम 3, 4, 5, 6 आणि 7 प्रमाणे पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे यांच्या फिर्यादीवरून जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जाफराबाद पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक तेघवीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक जाधव, पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संगीता चव्हाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल आरती साबळे, चालक सहाय्यक पोलीस संजय कुलकर्णी तसेच जाफराबाद पोलीस स्टेशनचे होमगार्ड गायकवाड व बोर्डे यांनी सहभाग घेतला. जाफराबादमध्ये सुरू असलेल्या कथित देह व्यवसायावर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि सविस्तर बातम्यांसाठी स्टार सह्याद्री न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.